नगर रस्त्यावर एका पोलीस अधिकाऱ्याच्या मालकीच्या असलेल्या मायापबमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल पार्टीवर छापा टाकण्यात आला। पार्टीत मद्यधुंद अवस्थेतील 189 मुली आणि 114 मुलांचा समावेश असलेल्या 303 जणांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। यात आयटी कंपन्यांतील उच्चपदस्थ व्यावसायिक तसेच कॉलेज तरुणांचा समावेश होता। पब मालकीणी विरोधात गुन्हा दाखल झाला असून आयोजकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे। एटीएस पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पत्नी अंजली यांच्या मालकीचा हा पब आहे। त्यांच्यासह चौघांविरुद्ध निर्धारित वेळेपेक्षा उशिरापर्यंत दारू विक्री करणे, मर्यादेपेक्षा अधिक मद्याचा साठा करणे, परवाना न घेता वाद्य वाजवणे, रात्री 11 नंतरही हॉटेल सुरू ठेवणे आदी गुन्हे दाखल झाले आहेत। पार्टीत सहभागी झालेल्यांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन बिभत्स वर्तन केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे। शहरामध्ये फ्लेक्स लावून त्याची जाहिरात करण्यात आली होती। सायंकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये पार्टी करण्याकरता परवानगी घेतली होती। फक्त जोडप्यांनाच प्रवेश असलेल्या या पार्टीसाठी 1000 रुपये प्रवेश फी होती। मात्र रात्री 12 नंतरही पार्टी सुरूच राहिल्याने पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला। अप्पर अधीक्षक विजयकुमार मगर, बारामती विभागाचे उप पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली 60 अधिकाऱ्यांचे पथक पबमध्ये शिरले। पबमध्ये सर्वत्र तरुण तरुणी मद्यधुंद अवस्थेत स्पीकरच्या तालावर नाचत होते। रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत काही जण नशेतच होते, काहींना धड बोलताही येत नव्हते। पोलीस कारवाईनंतर ते सैरावैरा धावू लागले। वैद्यकीय तपासणी करता आलेल्या ससूनच्या डॉक्टरांना त्यांनी रक्ताचे नमुने देण्यास विरोध केला। त्यामुळे कारवाई प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी रविवार दुपारचे 2 वाजले। पोलिसांनी 10 लाखांची दारूही येथून जप्त केली आहे। इब्राहिम अब्दुल झहीर अब्बास, अरविंद इंद्रपाल सहानी, श्रेयस विजय टन्ना, सौद सज्जय अनवारी अशी अटक केलेल्या आयोजकांची नावे आहेत। You want to take a video? You want to take a video? The police is hitting the girls inside. Yeah. The police is catching people for just eating in a restaurant. The photographers have hit the boys and girls inside. Hit girls everything. On their faces. They didn't provide removed our slippers, taken our mobile phones, harassed us. We just पुलिस अंदर लड़कियों को मार रही है। छक्की पुलिस अंदर बैठी है। माया हॉटेलमध्ये काल अशी खबर मिळाली की या ठिकाणी काही कपल्स 1000 रुपये रेट लावून त्यांनी या ठिकाणी एंट्री फी आकारलेली होती आणि जवळजवळ ज्यावेळेस आम्ही छापा घातला त्यामध्ये 9,86,000 रुपयाची दारू जप्त करण्यात आलेली, लिकर जप्त करण्यात आलेलं आहे। टोटल 300 स्त्री आणि पुरुषांवर यामध्ये आम्ही कारवाई करत आहोत। त्यांनी रात्री या ठिकाणी दारू पिणे, जोरजोरात गोंधळ घालणे, संगीताच्या तालावर धुडकूस घालणे अशा प्रकारे वर्तन या ठिकाणी केलेलं आहे। एकंदरीत या बारला किंवा याला कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना केवळ 1 दिवसाची परवानगी दिनांक 1/9/2012 संध्याकाळी 7 ते 11 या दरम्यान दर्शवून प्रत्यक्षात मध्यरात्रीनंतर सुद्धा या ठिकाणी दारू विक्री आणि हा नाईट पार्टीचा कार्यक्रम चालू होता। त्यामध्ये बारामती अप्पर पोलीस अधीक्षक त्याचप्रमाणे आम्ही सर्व पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस दलाने याला घेराव घातला, छापा टाकला आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पार्टीचे आयोजक म्हणून कुकू सिंग आणि अब्बास अली हे दोघांच्या इथे त्यांनी हा बार चालू त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होता। प्रत्यक्षात हा अंजली रजनीश निर्मल यांच्या नावावरची जागा असल्याबद्दलची माहिती मिळालेली आहे, परंतु अजून आम्ही त्याबाबत तपास करत आहोत। साधारणतः 100 ते 112 मुली यामध्ये भाग त्यांनी घेतलेला आहे। आम्ही त्या संबंधाने अद्यापही आमची कारवाई चालू आहे। आणखी काय यांनी सेवन केलं असण्याची किंवा तशी काही शक्यता नाही? तशी कोणतीही शक्यता नाही, त्याप्रमाणे आम्ही पूर्ण सर्च घेतलेला आहे।
मराठ्यांनी मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेवरही आपले प्रभुत्व वाढवावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. मराठा सेवा संघाच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने संघाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय मराठा संवर्धन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी इतिहासाचार्य प्राध्यापक महमूद देशमुख यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, तर आमदार नरेंद्र पाटील आणि माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी झेप साता समुद्रापलीकडे या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपक मानकर, शिरीष जाधव, विजयकुमार ठुबे, डॉक्टर दिलीप देशमुख, ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रवीण गायकवाड, अरविंद गावंडे, ॲडव्होकेट वासंती नलावडे आणि नंदकुमार ढाणे उपस्थित होते. आपल्या कल्पनेतील शिवधर्माचे शिवराज्य या देशामध्ये आणण्यासाठी समाज प्रयत्न करत आहे. सत्य अविनाशी असते, प्रखर असते, निकष असते, प्रवाही असते, मानवी मूल्यांचा आधार असते. शिवश्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील माथाडी कामगारांचे आराध्य दैवत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, कौटुंबिक प्रश्न, निवासाचे प्रश्न सोडवण्यासाठी खेडेकर म्हणाले, सध्या सर्वत्र मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेलाही महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे मराठ्यांनी मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेवरही आपले प्रभुत्व वाढवावे. मराठ्यांनी बहुभाषिक होणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी भाषेचा वापर करताना काळजी घ्यावी. पुण्यासारख्या शहराचे पुनर्वसन ज्या जिजाऊंनी केले त्यांचेच नाव जिजापूर असे देण्यात यावे अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. त्या दृष्टीने सेवा संघाच्या वतीने काम होणे गरजेचे आहे. प्रत्येकजण सेवा संघाला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत असून संघाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक काम करत असताना आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवले पाहिजे. जोपर्यंत विवेक बुद्धीने, तर्क आणि वैज्ञानिक दृष्टीने आपले जीवन सुधारत नाही तोपर्यंत आपण शासनाकडे धोरणात्मक बाबी मांडू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक मराठा माणसाला बहुभाषिक ज्ञान असणे आवश्यक असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. मानकर म्हणाले, मराठ्यांना आरक्षण द्यावे ही मागणी अनेक दिवसांपासून आहे, परंतु शिवरायांच्या नावावर ज्यांनी राजकारण केले, सत्ता भोगली, त्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी मराठा सेवा संघाने विधानसभेवर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढा, त्यामध्ये मीही सहभागी होईल, परंतु हे आरक्षण मिळालेच पाहिजे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे हा विषय दिला होता. त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे हा विषय मागे पडला. त्यावेळी आपल्यासारख्या मराठ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते अशी भावनिक हाकही मानकर यांनी यावेळी दिली. आजच्या संहारक युगात समाज एकत्र ठेवण्यासाठी सण आणि उत्सव काही प्रमाणात कमी पडत आहेत अशी खंत तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांनी व्यक्त केली. शिवगर्जना, ढोल ताशा आणि ध्वज पथकाच्या वतीने शहरातील पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांचा पंडित सुरेश तळवळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जयेंद्रराजे भोसले, राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, पथकाचे अध्यक्ष शिरीष थिटे, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, अखिल भांडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यावेळी उपस्थित होते. पंडित तळवळकर म्हणाले, लोकमान्यांनी स्वराज्याच्या उद्देशासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. आजच्या संहारक युगात समाज एकत्र ठेवण्यासाठी सण आणि उत्सव काही प्रमाणात कमी पडत आहेत. गणेशोत्सवातील ढोल ताशांमधील ऊर्जा मात्र आजही कमी झालेली नसून यामुळे समाज एकत्र बांधला जातो. बदलत्या काळात गेल्या काही वर्षात ढोल ताशांची जागा स्पीकर्सच्या भिंतीने घेतली आहे, परंतु ढोल ताशांची पवित्रता स्पीकर्सना कधीही येणार नाही. जन्मेजय राजे भोसले म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव आजही ढोल ताशांची परंपरा सुरू आहे. हे पुण्यातील संस्कृती आजही कायम असल्याचे प्रतीक आहे. राजेंद्र दूरकर, अर्जुन केंचे, केदार मोरे, दिलीप गरुड, दत्तात्रय माजिरे, जयंत नगरकर या वादकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
राज्यकर्त्यांचा शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय बेफिकीरपणाचा असून इंटरनेटच्या आधुनिक युगात आपली शिक्षण व्यवस्था टिकू शकेल का, असा वास्तव प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी उपस्थित केला. शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तींचे वाटप तावडे यांच्या हस्ते झाले. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, कष्टकरी वर्गाचे नेते डॉक्टर बाबा आढाव, प्रवरा इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉक्टर M.G. ताकोले, प्राध्यापक जयसिंग जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव M.V. पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आदी यावेळी उपस्थित होते. तावडे म्हणाले, राज्यकर्त्यांचा शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय बेफिकीरपणाचा असून इंटरनेटच्या आधुनिक युगात आपली शिक्षण व्यवस्था टिकू शकेल का, याचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. आजकालच्या युवा पिढीला चांगली समज असून त्यांना आव्हानात्मक वाटेल असे शिक्षण देणे आवश्यक आहे. परदेशात शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये अभिनव प्रयोग राबवले जातात. आपल्याकडे मात्र पारंपरिक शिक्षण पद्धतीमुळे त्यातील विद्यार्थ्यांचा ओढा कमी होतो. राज्यकर्त्यांचाही शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय बेफिकीरपणाचा आहे. सध्या इंटरनेटवरील फेसबुक, ई-बुक आदी माध्यमातून मुलांना खूप काही शिकायला मिळत असते. त्यामुळे या आधुनिक युगात शिक्षण पद्धतीतील गुणवत्ता टिकवणे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बाबा आढाव म्हणाले, बहुजनांना प्राथमिक शिक्षण मिळण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी प्रयत्न केले. मात्र सध्या बहुजन समाज शिक्षणापर्यंत पोहोचला असला तरी शिकून पुढे जाण्याऐवजी तो भरकटला आहे. बहुजन समाजातील परित्यक्त्या महिलांचा प्रश्न गंभीर आहे. उद्योगधंद्यांमध्ये बहुजन मागे आहेत. शेती विकणे आणि मंगल कार्यालय किंवा वाईन शॉप काढण्यात त्यांना गौरव वाटतो. त्यांची वाट चुकते हे त्यांना दाखवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने सेवा मित्र मंडळाला जय गणेश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2011चा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महापौर वैशाली बनकर, आमदार अनिल भोसले, मोहन जोशी, दीप्ती चौधरी, जयदेव गायकवाड, उपमहापौर दीपक मानकर, वसंत थोरात, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सतेज पाटील उपस्थित होते. समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा सेवा मित्र मंडळाला जय गणेश भूषण पारितोषिक देण्यात आले. तर ध्वनी प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरे करणाऱ्या चिमण्या गणपती मंडळास पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. गणेशोत्सव स्पर्धेचे सर्वप्रथम पारितोषिक बुधवार पेठेतील साईनाथ मित्र मंडळास देण्यात आले. राजकारणातील कार्यकर्ता हा गणेशोत्सवातून घडत असतो. त्यामुळे गणेशोत्सवातून कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांबरोबरच इतर सर्व प्रश्नांवर धोरणात्मक पद्धतीने विचार करण्यासाठी राज्य शासनामध्ये मंगळवारी बैठक घेणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. कार्यकर्ता आणि पोलीस हे गणेशोत्सवाच्या काळात समन्वय साधून काम करण्यासाठी प्रयत्न करत असून कार्यकर्त्यांसोबत अनेकदा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल न करावा म्हणून कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त पोळ यांनी केले. मुंबईच्या लालबागला वेगळा नियम आणि पुण्यातील गणेशोत्सवाला वेगळा नियम नको. तसेच गुजरातमध्ये नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव हा पुण्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जावा आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये रात्री 12 नंतर पारंपरिक वाद्ये वाजवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पुण्याचे उपमहापौर दीपक मानकर यांनी केली. यावेळी गणेश भक्तांनी त्यांच्या भाषणाला विशेष दाद देऊन एकच जल्लोष केला. शहरातील 10 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणाऱ्या मंडळास पुढील वर्षीपासून DY पाटील ट्रस्टच्या वतीने पुरस्कार देण्यात येईल असे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले. एक पडदा चित्रपटगृह मालक 12 ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. एक पडदा चित्रपटगृहावरील सेवा कर कमी करावा, करमणूक कर रद्द करावा आणि व्यवसाय बदलासाठी परवानगी देण्यात यावी आदी मागण्यासाठी सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन इंडियाच्या वतीने 12 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृह चालक मालक बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. असोसिएशनचे शहराध्यक्ष सदानंद मोहोळ, विवेक दामले, युनुस आगाडे, दिलीप कुदळे आदी यावेळी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे चित्रपट व्यवसायात अनेक बदल घडून आले आहेत. यामुळे चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी झाली.
आणि त्याचवेळी मल्टिप्लेक्स चित्रपटगृहावर सरकारकडून सवलतींचा वर्षाव झालेला आहे। यामुळे एक पडदा चित्रपटगृह चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। राज्यातील 500हून अधिक चित्रपटगृहे मागील 3 वर्षात बंद पडली आहेत। एक पडदा चित्रपटगृह मालक सध्या विविध करापोटी 56% उत्पन्न सरकारला देते। यामध्ये सर्वाधिक रक्कम करमणूक कर म्हणून द्यावी लागते। व्यवसाय टिकावा यासाठी आम्ही 2007 पासून सरकारकडे मागण्या करत आहोत, मात्र आम्हाला आश्वासनाव्यतिरिक्त काहीही मिळाले नाही। सरकारकडे आम्ही व्यवसाय बदलाची परवानगी मिळावी अशी मागणी करत आहोत, मात्र आम्हाला ती मिळत नाही। अस्तित्वात असलेल्या चित्रपटगृहाच्या 1/3 प्रेक्षक क्षमतेचे चित्रपटगृह उभारले तर आम्हाला ती जागा डेव्हलप करायला परवानगी आहे। ही चित्रपटगृहे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने नव्या नियमानुसार बांधकाम केले तर वापरायला जागाच मिळत नाही। या नियमाचा आधार घेत काही लोकांनी रिडेव्हलपमेंट सुरू केली, मात्र ती चित्रपटगृहे अद्याप सुरू झाली नाहीत। शहरात 26 चित्रपटगृहे होती, आता ती संख्या 14 पर्यंत खाली आली आहे। या बाबीचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे। मराठी चित्रपटांसाठी सेवा कर दुप्पट केल्यास चित्रपटगृह मालकांना थोडा दिलासा मिळेल। चित्रपटगृह चालकांना नव्याने बांधकाम करण्यासाठी विनाव्याज कर्ज द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।